नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, DHS 2023 परीक्षेचा ग्रुप सी व ग्रुप डीसाठीचा फायनल रिझल्ट किंवा आपण त्याला कॉमन मेरिट लिस्ट म्हणून ती DHSने शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित केलेली आहे. आता सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की सेपरेट डिव्हिजन वाईज मेरिट लिस्ट केव्हा लागणार. तर मित्रांनो, ज्या दिवशी रिझल्ट लागलेला आहे म्हणजे 20 तारखेपासून साधारणतः 7 ते 8 दिवसाच्या आत म्हणजेच 25 ते दिनांक 26 तारखेच्या आसपास डिव्हिजन वाईज मेरिट लिस्ट येणे अपेक्षित आहे. आता पाहूया डिव्हिजन वाईज मेरिट लिस्ट कोणकोणत्या बेसिसवर बनवली जाणार. तर मित्रांनो, DHSच्या एक्झामसाठी एकूण 8 डिव्हिजन होते. तसेच प्रत्येक डिव्हिजनसाठी प्रत्येक पदाच्या वॅकन्सी आणि प्रवर्गानुसार वॅकन्सी ह्या वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे कोणत्या डिव्हिजनमध्ये किती फॉर्म भरले गेलेले आहेत, तसेच कोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म आलेले आहेत आणि त्या पोस्टसाठी त्या डिव्हिजनमध्ये एकूण किती वॅकन्सी आहेत हे पाहून डिव्हिजन वाईज मेरिट लिस्ट येणार आहे. आता यामध्ये काय होणार, तर ज्या डिव्हिजनसाठी जास्त फॉर्म गेलेले असतील आणि वॅकन्सी जर कमी असतील तर त्या डिव्हिजनसाठी कट ऑफ हा येणार असे वाटते. आता पाहूया DHSसाठी पुढील कोणकोणत्या प्रोसेस असतील. तर मित्रांनो, 25 ते 26 तारखेच्या आसपास डिव्हिजन वाईज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. त्यानंतर साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर डिव्हिजननुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट देण्यात येईल.